नमस्कार, मी अजिंक्य भातंब्रेकर. गाथा शौर्याची या कार्यक्रमामध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत. छत्रपती शिवाजी महाराज यांनी दिलेल्या स्वराज्याच्या स्वप्नाचा विस्तार शिवाजी महाराज यांच्या पश्चातही मराठ्यांच्या फौजा करतच होत्या. सह्याद्रीच्या डोंगर दऱ्यांमधून जिद्द, बळ आणि स्वाभिमान आणि आत्मविश्वास घेऊन सीमोल्लंघन केलेल्या या फौजा आधी दिल्ली आणि त्यानंतर थेट अटकेपर्यंत जाऊन पोहोचल्या. सुरुवातीच्या काळात महाराष्ट्रापुरता मर्यादित असणारा मराठ्यांचा धाक त्यानंतर संपूर्ण भारत तसंच भारताबाहेरही पसरलेला होता. मराठ्यांचं हे साम्राज्य येत्या प्रत्येक दिवसागणिक वर्धिष्णू करण्यासाठी कितीतरी ज्ञात आणि अज्ञात मर्द मराठा मावळ्यांनी आपल्या जीवाची बाजी लावली आणि हिंदवी स्वराज्याची निर्मितीही केली. अशाच मराठा साम्राज्याच्या हद्दी वाढवून अखंड हिंदुस्थानावर भगवा फडकवण्याचा प्रण केलेल्या शूरवीर सरदारांपैकीच एक होते ते म्हणजे श्रीमंत सरदार दत्ताजी शिंदे. दत्ताजी शिंदे हे राणोजी शिंद्यांचे धाकटे चिरंजीव तर महादजी शिंद्यांचे सावत्र भाऊ होते. जयाप्पा यांच्या मृत्यूनंतर शिंदे घराण्याची सरदारकी जयाप्पांचा मुलगा जनकोजी यांना मिळाली. परंतु वयाने लहान असल्यामुळे दत्ताजी शिंदेच सगळा कारभार बघत होते. अनेक पिढ्यांपासून स्वराज्याच्या सेवेत असणाऱ्या या शिंदे घराण्यातीलच दत्ताजी हे एक असल्यामुळे स्वराज्याचे, स्वातंत्र्याचे आणि यवनांविरुद्ध प्राणपणाने लढण्याचं बाळकडू दत्ताजींना आपल्या कुटुंबाकडून लहानपणापासूनच मिळालं. घरातूनच मिळालेल्या संस्कारांमधून दत्ताजींना तलवारबाजी आणि दांडपट्टा चालवण्याचा छंद जडला. या शस्त्रांच्या ज्ञानाप्रमाणेच बुद्धीचंही चातुर्य त्यांना मिळालेलं होतं. दत्ताजी शिंदे वयात आल्यानंतर आपल्या साऱ्या ताकदीनिशी कुटुंबातल्या इतर सदस्यांप्रमाणेच आपला देह अखेरच्या श्वासापर्यंत स्वराज्य कार्यामध्ये समर्पित करण्यासाठी मराठा सैन्यामध्ये दाखल झाले. दत्ताजी शिंदे हे कसलेले सरदार म्हणजे अगदी रणमर्दगडी, पण असे असले तरी कोणत्याही वीराची ही खरी ओळख आणि खरी ताकद कळते ती भर रणांगणातच. दत्ताजी शिंदेंनी अनेक पराक्रम गाजवले आणि उत्तर हिंदुस्थानातील पुष्कळ प्रांत मराठा साम्राज्यामध्ये समाविष्टही केले. कुकडीच्या लढाईमध्ये ज्या 11 शूर असामींनी थेट निजामाच्या हत्तीवर चार करून त्याची डोलाची अंबारी खाली पाडली त्यापैकी दत्ताजी सुद्धा एक होते. 1751 साली झालेली ही कुकडीची लढाई जणू दत्ताजींच्या शौर्याची परीक्षाच होती. कुकडीच्या या लढाईमध्ये दत्ताजी शिंदेंसह मराठा साम्राज्यातल्या अवघ्या 11 मर्द मराठा मावळ्यांनी निजामाच्या हत्तीवर नियोजनपूर्ण अशी चाल केली आणि बघता बघता अवघ्या 11 जणांनी निजामाची अंबारी हत्तीसह खाली पाडली. पहिल्यांदाच दत्ताजींनी स्वतःला आणि स्वतःतल्या पराक्रमाला उघड्या रणांगणामध्ये सिद्ध करून दाखवलं. भर रणांगणामध्ये एकच आरोळी उठली. डोलाची अंबारी आणि तीही फक्त 11 जणांनी खाली पाडल्याचं वृत्त कळताच निजामाच्या दरबारातील सगळ्यांच्याच नजरा लाजेनं खाली झुकल्या गेल्या. मात्र निजामशाहीच्या या अपमानानंतर निजाम काही शांत बसणाऱ्यांपैकी नव्हता. निजामाचं सैन्य रयतेला प्रचंड असा उपद्रव देऊ लागलं आणि म्हणूनच या उपद्रवी निजामाच्या अत्याचारांना आळा घालण्यासाठी श्रीमंत पेशव्यांनी दत्ताजी शिंदे यांच्यावर निजामाचा बंदोबस्त करण्याची धुरा सोपवली आणि दत्ताजी शिंदे यांना सेनापती केलं. विश्वासरावांसह दत्ताजी हे शिंदखेड्याला निजामावर चाल करून गेले आणि तिकडे देखील आपल्या असामान्य पराक्रमाची छाप त्यांनी रणांगणामध्ये सोडली. आपल्या कणखर नेतृत्वानं दत्ताजींनी निजामाला पळता भुई थोडी करून सोडलं आणि शेवटी निजामांचा पराभव झाला. निजामाच्या पराभवामुळे जवळपास 25 लक्षांचा प्रांत आणि नळदुर्गचा किल्ला मराठ्यांच्या साम्राज्यामध्ये सामील झाला आणि साऱ्या महाराष्ट्रभर दत्ताजींच्या कर्तृत्वाची शौर्यगाथा पोहोचली देखील. ज्या वेळेला निजामानं दक्षिणेत बखेडा सुरू केला त्यावेळेला त्याचं पारिपत्य करायला पेशव्यांनी जे सरदार बोलावलेले होते त्यात दत्ताजी शिंदे प्रमुख. कुकडीच्या लढाईत त्यांनी अतोनात पराक्रम गाजवला. या पराक्रमाला अतुलनीय असंच फक्त नाव देत आहे. त्याच्यानंतर परत निजामाबरोबर तंटा निर्माण झाला. विश्वासराव पेशवा आणि दत्ताजी शिंदे या दोघांनी शिंदखेड
येथे इथे निजामाचा सडकून पराभव केला आणि निजामाकडून नळदुर्गचा किल्ला आणि 25 लाखाचा प्रांत ताब्यात घेतला. पण इतक्यावरच थांबतील ते दत्ताजी शिंदे कसले. दत्ताजींना अलम हिंदुस्थानावर भगवा अतिशय डौलानं फडकवायचा होता आणि म्हणूनच मराठी मुलखाच्या सीमा रुंदावत दत्ताजी आणि त्यांचे मोठे बंधू जयाप्पा शिंदे हे थेट मारवाड प्रांताच्या राजा विजय सिंग याच्यावर चाल करून गेले. युद्ध पेटलं. हे दोन्ही बंधू आणि मराठे प्राणपणानं लढले, पण या लढाईत जयाप्पा मारले गेले. आपला थोरला भाऊ गतप्राण झालेला असतानाही न खचता दत्ताजींनी आपली तिखट तलवार शत्रूवर चालवणं सुरूच ठेवलं. आपल्या शौर्याचा आणि वीरतेचा कस लावत त्या पात्यासारख्या चालणाऱ्या समशेरीखाली येणाऱ्या प्रत्येकाचीच ते खांडोळी करत होते. अखेर त्यांनी मारवाडच्या राजा विजय सिंगला चारी मुंड्या चित करत त्याला धूळ चारली आणि पाहता पाहता साऱ्या मारवाडवर वर्चस्व स्थापन करत मारवाडचा तिसरा हिस्सा मराठा साम्राज्यामध्ये सामील करून घेतला. पण इतक्यावरच न थांबता 5 कोटींपेक्षाही अधिकची खंडणी ही त्या भागातनं त्यांनी वसूल करत ती मराठ्यांच्या खजिन्यामध्ये जमा केली. अशा प्रकारे आपल्या असामान्य शौर्यानं हिंदुस्थानातल्या आणखी एका मोठ्या मुलखावर दत्ताजींनी अभिमानानं भगवा फडकवला होता. महाराष्ट्राबाहेर मराठ्यांच्या साम्राज्याचा विस्तार हा पेशव्यांच्याच काळात सर्वात जास्त प्रमाणात झाला. पेशवे हे मराठा साम्राज्याचे पंतप्रधान होते आणि त्यांची राजधानी होती पुणे. पण पेशव्यांनी कायम आपली निष्ठा छत्रपतींच्या गादीशी प्रामाणिक राखूनच ठेवली. छत्रपतींची राजधानी असलेल्या साताऱ्याच्याच गादीला आपला स्वामी मानून राज्यकारभार केला. याच पेशव्यांचा सेनापती असलेल्या दत्ताजींनी आपल्या असामान्य कर्तृत्वानं पेशव्यांचा विश्वास संपादन केला आणि म्हणूनच दत्ताजी चित्तावर धरील ते करील असे दत्ताजीविषयींचे गौरवोद्गार स्वतः पेशव्यांनी काढले होते. अशाच सरदाराची नेमणूक पानिपतच्या युद्धात करण्याचं पेशव्यांनी ठरवलं आणि अखेर दत्ताजींच्या खांद्यावर पानिपतच्या ऐतिहासिक अशा रणसंग्रामाची जबाबदारीही देण्यात आली. पेशव्यांनी दिलेला आदेश हा शिरसावंद्य मानत दत्ताजी शिंदे, विश्वासराव आणि सदाशिवराव भाऊ यांनी पानिपतकडे कूच केली. दत्ताजींचं नाव घेतलं की स्वाभाविकता आठवण येते ते पानिपतची. दत्ताजींनी अनेक लढाया मारल्या, पण दत्ताजींच्या शेवटच्या लढाईमुळे ते इतिहासात अजरामर झालेले आहेत. मात्र या पानिपतच्या युद्धाच्या पूर्वी एका लढाईत दत्ताजींना वीरमरण आलं. असं नेमकं काय घडलं की पानिपतच्या युद्धापूर्वी दत्ताजींना आपल्या प्राणांची आहुती द्यावी लागली. 1758 साली दत्ताजी विवाह बंधनात अडकले. त्यांच्या पत्नीचं नाव होतं भागीरथीबाई. लग्न झाल्यानंतर दत्ताजी उज्जैन इथं आले. पानिपतच्या युद्धापूर्वीच दत्ताजी शिंदे आता मराठ्यांच्या साम्राज्य विस्तारासाठी उत्तरेच्या दिशेनं निघाले होते. पेशव्यांनी दत्ताजीला दिल्लीला स्वारीवर निघताना नजीब खानाचं पारिपत्य करायला सांगितलेलं होतं. सोबतच बंगाल, लाहोर, काशी, प्रयाग इथे मोहिमा आखून पुष्कळ पैसा जमा करून या आधी झालेल्या युद्धाची कर्ज फेडण्याची कामं दत्ताजींना सांगण्यात आलेली होती. दत्ताजी शिंदे उत्तरेकडे येत आहेत हे पाहून आणि आशिया खंडातल्या मोघलांच्या सार्वभौम सत्तेचं केंद्र असणारी दिल्लीची गादी आता मराठ्यांच्या पूर्णपणे वर्चस्वाखाली येणार. शिवाय स्वतःच्या जीवाला असलेला धोका लक्षात घेत नजीब खानानं दुराणी बादशहा अहमदशहा अब्दालीला इस्लामी सत्तेच्या संरक्षणासाठी खलिते पाठवून विनंत्यांचा रतीब घातला होता. दत्ताजी शिंदे ही सगळी कामं फत्ते करण्याचा विचार करत असतानाच उज्जैन इथं असलेल्या मल्हारराव होळकरांनी दत्ताजींचा भोळा स्वभाव ओळखत दत्ताजींना पेशव्यांनी सांगितलेल्या नजीब खानाचं पारिपत्य करण्याच्या विचारापासनं परावृत्त केलं आणि दत्ताजी देखील मल्हाररावांचा हा सल्ला ऐकणार होते. पण लहान असूनही मुत्सद्दी असलेल्या जंकोजींना मल्हाररावांनी दिलेला हा सल्ला मान्य नव्हता आणि म्हणूनच दत्ताजी नजीब खानाचं पारिपत्य करण्यासाठी जंकोजींना सोबत उज्जैनहून निघून दिल्लीला आले. दत्ताजी चित्तावर धरील ते करील याचाच अर्थ दत्ताजी मनावर घेतील ते काम पार पाडतील असा पेशव्यांचा विश्वास होता. दत्ताजींनी देखील पेशव्यांनी दाखवलेल्या या विश्वासाला सार्थ ठरवत 1758 साली अब्दालीच्या सुभेदारापासनं लाहोर जिंकून घेतलं
आणि नजीब खानाचा बिमोड करण्यासाठी तो पुन्हा यमुना काठी दाखलही झालेला होता. यमुना नदीचं ते विस्तीर्ण पात्र मराठ्यांना जवळजवळ प्रति समुद्रासारखंच वाटत होतं. नजीब खानानं ही परिस्थिती ओळखली आणि यमुना नदी ओलांडून येण्यासाठी दत्ताजींना नावांचा पूल बांधून देण्याचं वचनही दिलं. नजीब हा महाधूर्त आणि कपटी होता आणि म्हणूनच जनकोजींना त्याचा हा प्रस्ताव मान्य नव्हता. पण दत्ताजींनी जनकोजींच्या मर्जीबाहेर जात नजीबच्या वचनावर विश्वास ठेवला. नजीबाला दत्ताजींविरोधात कट करण्याची नामी संधी मिळाली होती. त्यानं याच पूल बांधून देण्याच्या थापेवर दत्ताजींना तब्बल 6 महिने नुसतं झुलवत ठेवलं आणि छुप्या पद्धतीनं सर्व मुस्लिम राजांशी संधान साधत दत्ताजींच्या विरोधात सगळ्या बाजूंनी कडेकोट अशी मोर्चे बांधणी केली. आणि शेवटी 1759च्या नोव्हेंबर महिन्यात नजीब खानाच्या विनंतीनुसार अहमद शहा अब्दाली मागच्या बाजूनं दत्ताजींवर चाल करून आला. दत्ताजी आता पुरते कात्रीत सापडले होते. यमुनेवर बांधलेला नावांचा पूल नजीब खानच्या ताब्यात होता आणि मागून अब्दाली भलं मोठं सैन्य घेऊन चाल करून आलेला होता. संकट समोर असतानाही स्वस्थ बसून पाहणं हे दत्ताजींच्या रक्तातच नव्हतं. त्यांनी पूर्ण ताकदीनिशी लढण्याचा निर्णय केला आणि नजीब खानावर थेट चाल करून नजीब खानाला शुक्रतालहून हुसकावून लावत गंगेच्या पलीकडे रेटलं. आणि ही लढाई दत्ताजींनी जिंकली. पण या लढाईत जनकोजी आणि दत्ताजी दोघेही जखमी झाले. या लढाईनंतर नजीब खानानं दत्ताजींची तात्पुरता तह केला. पुढे डिसेंबर महिन्यात अब्दाली कुरुक्षेत्रात असताना दत्ताजींसमोर पुन्हा एकदा बाका प्रसंग उभा राहिला. पुढे रोहिले आणि मागे अब्दाली. या अशाही कठीण परिस्थितीत परत माघारी फिरून जाण्याचा सल्ला देखील दत्ताजींना अनेकांनी दिला. पण अपयश घेऊन श्रीमंतास काय तोंड दाखवणे असे दत्ताजी गरजले आणि पुन्हा एकदा लढण्याचा निर्णय करून जनकोजींना कबिल्यासह दिल्लीला पाठवून दिलं आणि स्वतः 24 डिसेंबर 1759ला कुंजपुरा इथं जाऊन अब्दालीशी गाठ घेतली आणि त्याच दिवशी अब्दालीचा पराभव देखील केला. पेचाच्या परिस्थितीतही त्यांच्या नेतृत्वाखाली मराठा सैन्य शत्रूवर अक्षरशः तुटून पडलं. शत्रूकडे असणाऱ्या बंदुकींचा सामना मराठे तलवारींनी करत होते. अखेर जीवाची बाजी लावत खासे दत्ताजीच घोड्यावर स्वार होत मैदानात उतरले. घोड्याच्या पडणाऱ्या प्रत्येक टापेनिशी एक एक शत्रू कापून निघत होता. खोंघावणाऱ्या वाऱ्यासारख्याच वीरश्री संचारलेल्या दत्ताजींकडे बघत नजीब खान आणि स्वतः कुतुबशहालाही धडकी भरली होती. समोरनं आपला मृत्यूच चालत येतोय की काय या भीतीनं नजीब खानानं आणि कुतुबशहानं एक नवं कपट रचलं. कारण तलवारीनं या वाऱ्यासारख्या येणाऱ्या वीराला थांबवता येणार नाही हे त्यांना चांगलंच उमगलेलं होतं आणि म्हणूनच त्यांनी दत्ताजींच्या पाठीवर दगडी गोळा डागला. दगडी गोळा अंगावर आदळताच एखादा गरजणारा सिंह कोसळावा तसेच दत्ताजी रक्तबंबाळ होत जमिनीवर कोसळले. घोड्यावरून दत्ताजी खाली पडले. त्यावेळेला दत्ताजी जरी कोसळले होते तरी त्यांची आग ओकणारी नजर कुतुबशहाचा देखील थरकाप उडवत होती. अखेर कुतुबशहा दत्ताजींच्या जवळ गेला. जवळ जाताच त्यानं दत्ताजींच्या डोक्यावर असणारी मानाची पगडी उडवली आणि दत्ताजींच्या केसांना करकचून पकडत त्यांच्या डोळ्यासमोर भाला रोखत दत्ताजींना विचारलं, क्यों पाटील और लढोगे? कुतुबशहाचे शब्द कानावर येताच तो रक्तबंबाळ देह एखाद्या निखाऱ्यासारखा पुन्हा फुलून उठला. मराठ्यांच्या साम्राज्याचं स्वप्न त्यांच्या नजरेतून पाझरत होतं. आता उठावं आणि या कुतुबशहाची खांडोळी उडवावी असेच विचार त्यांच्या मनात येत होते. पण शरीर आता साथ देत नव्हतं. तरीही रक्तबंबाळ अवस्थेतही तितक्याच रुबाबात तो नरकेसरी आपले सारे प्राण एकवटून गरजला, क्यों नहीं बचेंगे तो और भी लढेंगे. या वीराचं ते तेजस्वी तेज पाहत कुतुबशहाला राग अनावर झाला आणि त्यानं दत्ताजींवर गोळी झाडली. फक्त गोळी झाडून तो यवन थांबला नाही तर निश्चल निपचित पडलेल्या दत्ताजींच्या छातीवर बसला आणि जवळच उभ्या असणाऱ्या गिलच्याच्या हातातला भाला हिसकावून त्या वीराचं ते रक्तानं निथळत असलेलं शिर त्या भाल्यावर खोवून त्यानं नजीब खानाकडे दिलं आणि नजीब खान हा भाला हातात धरून नाचत अब्दालीकडे गेला. अखंड हिंदुस्थानावर मराठ्यांचं साम्राज्य प्रस्थापित करण्यासाठी निघालेला हा वीर या बुराडी घाटातल्या
या समरांगणात पडला. मराठ्यांच्या त्रिखंडात गाजलेल्या दिग्विजयी सैन्याचा हा हिरा निखळलेला पाहून बुराडी घाटातल्या धरणीच्या काळजाचा ठोकाही चुकल्यासारखं वाटू लागलं. यमुनेच्या प्रवाहाला क्षणभर थांबल्यासारखं वाटलं. दत्ताजींसारख्या पराक्रमी माणसानं तयार केलेली माणसं देखील तितक्याच ताकदीची आणि जिद्दीची होती. आपला सेनापती पडला हे पाहून सैन्याचं बळ खचू नये यासाठी काही मावळ्यांनी दत्ताजींचं रक्तानं माखलेलं धड लपवून ठेवलं आणि अखेर युद्ध संपलं. अस्ताला जाणाऱ्या सूर्यासोबत मराठा साम्राज्याचा हा सेनापती सुद्धा अस्ताला गेला होता. आता सुरुवात झाली होती ती अखेरच्या प्रवासाला. रात्रीच्या अंधारात जखमी झालेल्या आणि प्राण वाचवून बसलेल्या सैनिकांनी मोडकळीला आलेल्या तोफांचे अवशेष एकत्र करून त्याचंच सरण रचलं. तेव्हा अखेरच्या प्रवासाला निघालेल्या पेशव्यांच्या या सेनापतीच्या अंगावर झाकण्यासाठी साधं कफनही नव्हतं. अशा वेळेला या मराठी सैनिकांनी स्वतःचं धोतर दत्ताजींच्या देहावर पांघरत त्या शूराच्या चितेला अग्नी देत टाहो फोडला. पुढे दत्ताजींचं हे बलिदान नजरेसमोर ठेवत मराठे पानिपतचं हे युद्ध प्राणपणानं लढले, प्रयत्नांची शिकस्त केली. या युद्धात जरी मराठ्यांचा पराभव झाला असला तरी पराजयातील असामान्य विजय असंच या युद्धाचं वर्णन जगाच्या इतिहासात केलं जातं. या साऱ्या रणसंग्रामामध्ये दत्ताजी शिंदे यांच्यासह तुकोजी शिंदे, जनकोजी शिंदे, येसाजी शिंदे, संभाजी शिंदे, मानाजी शिंदे, रवलोजी शिंदे अशा साऱ्याच शिंदे घराण्यातल्या वीरांना वीरमरण आलं. याच कर्तृत्ववान शिंदे घराण्यातील पुढे एकमेव वाचलेल्या महादजी शिंदे यांनी नजीब खानाची कबर फोडून त्याची हाडं इतरत्र फेकून दिली. अशा या शिंदे घराण्यातल्या सगळ्याच वीरांची शौर्यगाथा सांगणारा 16 खांबी स्मारक आजही सातारा जिल्ह्यातल्या कोरेगाव तालुक्यात असणाऱ्या कान्हे खर्दे इथं अतिशय अभिमानानं उभा आहे. स्वराज्यासाठी प्राणपणानं लढणाऱ्या शिंदे घराण्यातल्या या सर्व पराक्रमी पुरुषांना आणि त्यांच्या असामान्य शौर्याला आमचा सलाम. अशाच असामान्य कर्तृत्वानं इतिहासाच्या पानात दडलेल्या शौर्यगाथा जाणून घेण्यासाठी तुम्ही पाहत रहा लोकशाही न्यूज. पुन्हा भेटू पुढच्या भागात.